तर पोट्ट्याहो गुड मॉर्निंग. आज दुपारी आपण जेवायला आलो होतो जगदंबा हॉटेलला आणि ही जगदंबा हॉटेलची पार्किंग बघा. पार्किंग नंतर हे बघा, हे जगदंबा हॉटेल आहे. टोटल 3 फ्लोअरचं हॉटेल आणि जेवण जर बघितलं तर तुम्ही पण हँगच होताल आणि खूप सारी गर्दी. पार्किंग 1.5 एकराची पार्किंग फुल असून पण रोडच्या बाहेर एवढ्या गाड्या लागल्या होत्या. बघा तुम्ही किती गाड्या होत्या. आणि आम्ही स्टार्टिंगला गेल्याच्या नंतर पहिले बघितलेलं जेवण कुठं बनतंय. जेवण बघायचं ठिकाण, बनण्याचं ठिकाण बघा. एवढे पातेलीच्या पातेले भरून उकळत होतं आणि सगळं मटण मटण आणि चिकन आणि भाकरी थापणारे पण जोरातच भाकरी थापत होते. जेवणाची क्वालिटी एक नंबर होती आणि हॉटेलचा व्ह्यू बघा कसलं भारी हॉटेल आहे. आणि वेटिंगला बी भरपूर गर्दी होती. त्याच्यानंतर आम्ही टेबलला गेलो. टेबलला गेल्याच्या गेल्या लगेचच आपल्याला आळणी रस्सा आल्या. आळणी रस्सा घेतलेला आणि आळणी रस्सा बघा कसा दिसतोय. एक नंबर आळणी रस्सा होता. प्रत्येकाला एक हड्डी त्यात होती म्हणजे होतीच. प्रत्येकाच्या थाळीमध्ये एक हड्डी होती. त्याच्यानंतर बाकीचं आलेलं मटण थाळी आम्ही स्पेशल बोलवलेली. 500 रुपयाला थाळी आहे, पण क्वालिटीचा नादच नाही करायचा. नादच खोळा आणि पब्लिक गोळा असं काही जेवण होतं इथं. जेवण बघा ताट भरून एकदम बेस्ट आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण होतं. कधी पण जाताना खेड शिवापूरच्या तिथं हे हॉटेल आहे जगदंबा, जेवण करूनच जा.